हजारों साल पहले की आंधी आने वाली है। संविधान प्रेमी हरदास भाव, हजारों साल पहले की आंधी आने वाली है और वही सोच पुरानी गंदी आने वाली है। हजारों साल पहले की आंधी आने वाली है, वही सोच पुरानी गंदी आने वाली है। बता रहे हैं मनोज राजा आज के हालात कल। कलम और किताब पे बंदी आने वाली है। कलम और किताब पे बंदियां कलम और किताबों पे बंदी आने वाली है। आज तुमची माझी लेकरं शाळेमध्ये शिकतात, उद्या ते पण होणार नाही। कलम और किताब पे बंदी आने वाली है। जी बंदी बाबासाहेबांनी उठवली तीच परत येणार आहे। म्हणून म्हणायचं ये घड़ी लड़ने की है, पश्चाताप की थोड़ी है। ये घड़ी लड़ने की है, पश्चाताप की थोड़ी है। अशोक सम्राट की धरती है ये, आपकी थोड़ी है। ये मनोज राजा क्या कहता है, ब्राह्मणों सुनो, ये हमारी विरासत है, तुम्हारे बाप की थोड़ी है। ज्या लोकांनी भिक्खूंच्या कत्तली करण्यासाठी सोन्याच्या 100 मोहरी दिल्या पुष्यमित्र शृंगाने, जिथं भिक्खू दिसला, भंतेजी दिसला, मुंडक छाटून आणा, सोन्याच्या 100 मोहरा घेऊन जा। अशा लोकांचं बुद्ध विहार होऊ शकते का? होऊ शकते का? बोलतानो बाबासाहेबांच्या लेकरांनो, म्हणून म्हणायचं का, कत्ल करके भिक्षुओं का जश्न मनाने वाले, कत्ल करके भिक्षुओं का जश्न मनाने वाले, अपने झूठे पाखंड की कहानी बनाने वाले, अपने झूठे पाखंडियों की कहानी बनाने वाले, कत्ल करके भिक्षुओं का जश्न मनाने वाले, अपने झूठे पाखंड की कहानी बनाने वाले मनोज राजा बुद्ध विहार पे दावा बता रहे हैं, बुद्ध को विष्णु का अवतार बनाने वाले हैं। विष्णु का अवतार बनाने वाले। म्हणून मला म्हणायचंय काय, अरे दुसऱ्याचं लुटताना या ब्राह्मणांना, दुसऱ्याचं लुटताना या ब्राह्मणांना, अरे दुसऱ्याचं लुटताना या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे,
दुसऱ्याचं लुटाना याचा म्हणाला, दुसऱ्याचं लुटाना शेतीवाल्याला काहीतरी वाटलं पाहिजे, काहीतरी वाटलं पाहिजे. बुद्धाचं विहार महाबोधी बोधांना भेटलं काहीतरी वाटलं पाहिजे. हे बोधाचं विहार महाबोधी बोधांना भेटलं पाहिजे. कारण जशी मस्जिद मुस्लिमांची, जशी मस्जिद मुस्लिमांची, जशी मस्जिद मुस्लिमांची, तशी चर्चा ख्रिश्चनांची. जसं हिंदूचं मंदिर, हिंदूचं मंदिर, जसं हिंदूचं मंदिर, तसे बोधांचे विहार. जगात कोणीही या गोष्टीचा न्याय करेल. मस्जिद मुसलमानाची, चर्च ख्रिश्चनांची, मंदिर हिंदूंचं, तर बौद्ध विहार कोणाचं? कुणाचं? बौद्धांचं. म्हणून या नात्याने सर्वांनी द्यावे, या नात्याने सर्वांनी द्यावे. हऱ्यासाठी झटलं पाहिजे, हऱ्यासाठी झटलं पाहिजे. या नात्याने सर्व नेत्याने, संसदेमध्ये आमचे 5 खासदार आहेत ऑलरेडी सध्या. वर्षा गायकवाड, चंद्रकांत खांडोरे, बलवंत वानखडे, मुकुल वासनिक. एकानेही हा प्रश्न उचलला नाही. परंतु उत्तर प्रदेशचा एक खासदार चंद्रशेखर भाई आझाद, त्यांनी मात्र प्रश्न उचलला, संसद हलवून टाकली. मग मला म्हणायचं आहे, गोड बोलून लुटणाऱ्या चोराले हाना. ज्यावेळेस निवडणूक असते ना, लई गोड बोलतात, फायदा मी तुमचाच आहे, बोलतात की नाही? म्हणून म्हणतो, गोड बोलून लुटणाऱ्या चोराले हाना, नंतर मी म्हणणाऱ्या शिरजोराले हाना. मनोज राजा आमचे प्रश्न संसदेतनं मांडणाऱ्या या 4-5 खासदाराले पहिले धरून हाना. हऱ्यासाठी झटलं पाहिजे, हऱ्यासाठी झटलं पाहिजे.
वैदिकाच पुरोहित वैदिकाच तोंड शिवलं का बोटांच्या विहारामध्ये काय काम शेंडीवाल्या पुरोहित वैदिकाचं थोडं शिवलं का झाल्याचं बोटाच्या विहारामध्ये काय काम शेंडीवाल्या अरे नीतीचा थोबाड फुटलं पाहिजे भूताचं विहार या भूताचं विहार महाबोधी बोटाला ना अडून घेऊ आम्ही ना पडून घेऊ ना अडून घेऊ आम्ही ना पडून घेऊ आम्ही आमच्या बापाची श्रीमंती अरे आमच्या बापा